वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्याच अनुषंगाने उदगीर वंचित बहुजन आघाडी व समविचार संघटना पक्षाच्या वतीने आज उदगीर बंदचे आवाहन करण्यात आले होते व सर्व उदगीरच्या व्यापाऱ्यांनी करून सहकार्य केले व तसेच पोलीस प्रशासनानेही आम्हाला चांगले सहकार्य केले व हा बंद यशस्वीरित्या पार पडला, याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत आहे। दिल्ली येथे झालेल्या विद्यार्थ्यांच्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी या पक्षाने अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। त्या अनुषंगाने उदगीर वंचित बहुजन आघाडीतर्फे उदगीर बंदचं आवाहन करण्यात, त्या आव्हानास प्रतिसाद देऊन व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद करून सहकार्य केलेलं आहे। तसंच पोलीस प्रशासनाने या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचाही आम्ही धन्यवाद मानतो आणि आजचा कार्यक्रम संपलेला आहे असं जाहीर करतो। वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे जंतर मंतरवर जो लाठी हल्ला झालेला आहे दिल्ली पोलिसांकडनं, त्यांच्या निषेधार्थ म्हणून आज उदगीर तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं हा मोर्चा महाराष्ट्र बंद करण्यात आलेला आहे। हा बंद आपले राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष शेडेडकर साहेब यांच्या वतीनं त्यांच्या आदेशानुसार हा मोर्चा या ठिकाणी संपन्न करण्यात आलेला आहे। शटर बोर्डाला होता खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा अरे का पत्ता कडवा है। पुलिस को आगे करता है, जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। बंद करा, अरे बंद करा, बंद करा, अब अपनी दुकानें बंद करा। घेरे खाली बंद करा थोडं बंद करा, सहकार्य करा मार्केटला। आपण येणाऱ्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी उदगीर बंद करून थोडं सहकार्य करावं अशी विनंती करतो, कारण की येणाऱ्या काळामध्ये आपल्या लेकरांचं शिक्षण घेणं अवघड झालेलं आहे आणि नेट पेपर फुटत आहेत आणि ते भविष्यात होणार नाही। आणि नेटचा पेपर जे मंत्री शांत बसलेला आहे, त्याच्या विरोधामध्ये दिल्लीमध्ये 20 ते 25 दिवसापासून धरणे आंदोलन उपोषण चालू आहेत। त्याच्या माध्यमातून तो हरामखोर राजीनामाही देत नाही आणि त्याचा राजीनामाही घेत नाही। त्याच्या निषेधामध्ये उदगीर शहरामध्ये हे आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। तमाम उदगीरकरांनी दुकाने बंद करून उदगीर बंदला सहकार्य करावं अशी विनंती करतो। जिंदाबाद।